सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 12वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. सर्वात प्रथम सर्व सबस्क्रायबर असणाऱ्या माझ्या चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप आभार. कारण तुम्ही एक कमेंट करता पण मला खूप छान वाटतं की माझी कथा तुम्हाला आवडते म्हणून. तर वळूयात आपल्या कथेकडे. आता दुसऱ्या दिवशी आबासाहेबांनी सांगितले तसे सगळेजण आधी गावातील देवदर्शन करून आले. त्या दिवशी घरातील कुलदेवतेची ओटी भरण पुरणपोळीचे नैवेद्य दाखवले. सगळ्यांना तेच जेवण होतं. सवासणी पण झाल्या. आणि हो, ही पद्धत अजूनही आहे बरं का आमच्या अहिल्यानगरकडे. आणि आता त्याच दिवशी सकाळी सकाळी तिचे मम्मी पप्पा पण आले होते गावी. ते पण लग्नाची सगळी तयारी करूनच. सगळ्यांनी त्यांचा खूप मानपान केला. कारण ते पहिले गावातले जरी असले तरी आता पाटलांचे होणारे व्याही होते ना. मग मानपान तर होणारच होता. पण लग्न जमलं होतं तेव्हा तर फक्त पसंती कळवली होती. पण आबासाहेब तर लगेच प्रियाला घेऊनच आले होते गावी. पण ना एंगेजमेंट झाली, ना साखरपुडा, ना सुपारी, असलं काही झालं नव्हतं. पण तिच्या पप्पांची खूप हौस होती. लग्नात खर्च तर आबासाहेब करणार होते, पण माझी इच्छा म्हणून निदान एक सुंदर अंगठी बदलण्याचा छोटा कार्यक्रम तर मी परवानगी घेऊन करूच शकतो ना. म्हणून ते आधीच आले होते. तसं आबासाहेब पण लगेच हो म्हणाले. ते पण म्हणाले, मी समजू शकतो विजेंद्र, कारण मुलगी आहे तुझी ती. पण ती आता तिचे मम्मी पप्पा आले तसं शिवमला तर साधं तिला बघणं तर दूर, पण बोलताही येत नव्हतं. कारण ती सतत तिच्या मम्मी पप्पांच्या सोबतच होती. आणि खूप दिवसांनी भेटले होते, मग ती त्यांच्या पाशीच राहणार ना. पण आता त्यांनी ठरवलं तसं उद्याच रिंग सेरेमनी छोटीशी का होईना पण करायची. आणि त्याच दिवशी संध्याकाळी हळद असं नियोजन केलं होतं. पण आता आईसाहेब म्हणाल्या, पण बाकीच्यांसाठी मेहंदी उद्या काढूया. रिंग सेरेमनी करायची म्हटल्यावर मेहंदी तर पाहिजे ना दोघांच्या पण हातावर. म्हणून प्रिया आणि शिवमची मेहंदी काढणं खूप गरजेचं होतं. कारण एंगेजमेंट नंतर हळद पण आहे. कारण परवा दिवशी शनिवार आहे आणि हळद ही शनिवारी लावत नाहीत ना कोऱ्या अंगाला. ही पद्धत आमच्या गावाकडे आहे बरं का. पण संध्याकाळ झाली होती म्हणून मेहंदी आर्टिस्ट मिळणं खूप कठीण होतं. कारण तिला तर वेळ परवाची दिली होती आणि मेहंदी तर आजच ठरवली होती. मग तसे त्याचे सगळे मित्र, शाळेतील मित्रमैत्रिणींना फोन फिरू लागले. कारण प्रियाला तर खूप छान मेहंदी येत होती, पण तिच्या हातावर तिलाच काढणे म्हणजे ते शक्य नव्हते ना. म्हणूनच तर तिच्यासाठी स्पेशल मेहंदी आर्टिस्ट बोलवणं खूप गरजेचं होतं. मग सगळेजण भरभर गेले एखादी मेहंदी आर्टिस्ट भेटते की नाही ते बघून आणणारच होते. कारण प्रश्न त्यांच्या होणाऱ्या वहिनीचा होता ना. कारण एका महिन्याभरातच त्यांना सगळ्यांना तिचा स्वभाव खूप आवडला होता. पण आता तोपर्यंत शिवमची मेहंदी काढणं पण खूप गरजेचं होतं. आता तिची मम्मी म्हणाली, अहो वहिनी, म्हणजे आईसाहेबांना म्हणाली, अहो वहिनी, प्रिया आहे ना, ती काढेल जावयांच्या हातावर मेहंदी. तिला खूप छान मेहंदी येते. सगळे सगळे म्हणाले, अरे हो, हे तर खूपच छान होईल मग. मग काय, फोटो पण छान काढले गेले मेहंदीचे. मग आता जान्हवी म्हणाली, चला लवकर मेहंदी काढून घेऊया. मग प्रियाला पण काढायची आहे ना, तिची पण सुकली पाहिजे. आणि तिने सगळ्यांना सक्त ताकीद दिली की यांची मेहंदी काढून होईपर्यंत यांना म्हणजे त्यांना डिस्टर्ब करायला कोणीही जाणार नाही. तसं सगळे खूप हसले. पण आता जान्हवीच्या आता लक्षात आलं की तिचीच बहीण खूप छान मेहंदी काढते म्हणून. आणि तिने लगेच अतुलला फोन करून सांगितले. तो पण काय म्हणाला माहितीये का? तो म्हणाला जान्हवीला, अरे माझी साली आधी घरवाली, लगेच घेऊन येतो मी. ती म्हणाली, हो हो, आणा. आणि तिच्या पूर्ण घरवाऱ्याला पण आणा. म्हणजे कसं,
बरं पडेल हो तुम्हाला पण तिची मुलं सांभाळायला, असं म्हणून जान्हवी पण खूप खळखळून हसली. आता इकडे शिवम म्हणाला, आई साहेब, हे मेहंदी काढणं गरजेचं आहे का हो लग्नाला? खूप वेळ बसावं लागतं काम सोडून मला, काम आहेत मला पण. त्या म्हणाल्या, अहो नवरदेव आहात तुम्ही आणि ही हाऊस एकदाच होते, मग नको का? आणि आता काम बंद, असं म्हणून त्यांनी त्याचा फोन घेऊन प्रियाला देत म्हणाल्या, हे बघा सुनबाई, एकदम सुंदर मेहंदी रेखाटा आणि फोन अजिबात देऊ नका त्यांच्या हातात. ती पण हो म्हणाली, पण आता असं होईल की नाही सांगता येत नाही. प्रिया म्हणाली, अहो जा, हात स्वच्छ धुवून या, मग थंड हात असले की मेहंदी छान येते. मी तोपर्यंत बर्फ आणते. तिने बर्फ आणला, तोही आला. दोघं पण एका ठिकाणी बसले होते मेहंदी काढण्यासाठी. आणि तिने हातावर बर्फ फिरवायला सुरुवात केली तसा त्याचा फोन वाजला. तो म्हणाला, ए प्रिया, एकदा तेवढा फोन घेतो मग काढा. ती म्हणाली, हो, आधी मी बर्फ लावून घेते, तुम्ही तोपर्यंत बोला. त्याचं बोलून झालं आणि त्याचा हात तोपर्यंत एकदम थंडगार झाला होता बर्फ फिरवल्याने. तिनं मेहंदी काढायला सुरुवात केली, पण त्याला ती इतकी जवळ आहे म्हटल्यावर बदमाशी तर सुचणारच ना. आणि असं होतच नाही की बदमाशी सुचणार नाही असं. तो म्हणला, ए थांब थांब. ती म्हणली, आता काय झालं? तो म्हणला, अगं मला बघू तरी देत की की तुझे हात माझ्या हातावर मेहंदी घेऊन काढणार आहेत, तर मग ते कसे आहेत ते, असं म्हणून त्याने तिचे दोन्ही हात पहिल्यांदाच असे हातात घेतले. ते पण खूपच जवळ घेतले होते. तेव्हा ती लाजून हात मागे घेत म्हणली, अहो पुरे हा आता चावटपणा सोडा, सोडा हात, मेहंदी काढू दे. तो म्हणला, काढ, पण अगं खरंच तुझे हात ना खूपच लुसलुशीत आहेत ग, आणि ही बोट बघ किती सुंदर आहेत. आता तो शेतकरी होता, भाजीपाल्यावरूनच वर्णन करणार ना. तो म्हणाला, एकदम लांबसडक भेंडीसारखी आहेत ग. ती म्हणाली, अहो बस करा ना. ती पण म्हणाली, मग किती हरभऱ्याच्या झाडावर चढवाल आणि वरून पाडाल. तो म्हणाला, अगं खरंच मी आता डोळे बंद करून जरी तुझ्या हाताला स्पर्श केला ना, तरी ओळखू शकतो की तुझा हात कोणता आहे तो. ती म्हणाली, हो, खूपच फिल्मी आहात हो तुम्ही. चला आता मेहंदी काढू द्या, नाहीतर हात पुन्हा गरम झाला की पुन्हा थंड करावे लागेल. मग मेहंदी काढण्यासाठी सुरुवात झाली. पुन्हा फोन वाजला. आता असंच फोन वरून कामाच्या सगळ्यांना गोष्टी तो सांगतच होता. सगळ्या अपडेट घेत होता आणि देत पण होता. पण ती खूप वेळ जी बोलली नाही, हे पाहून त्याने तिच्या गालावर आलेली केसांची बोट एका हाताने सरकवली आणि तिथलाच एक बर्फाचा खडा घेतला. तो तिच्या गळ्यापासून पाठीमागे टाकला आणि आता ती त्याच्याकडे चिडून पाहत म्हणाले, मी मेहंदी काढू की नको? तो म्हणला, काढ ना, पण जरा प्रेमाने बघ ना. काढ ना, पण जरा प्रेमाने बघ की ग माझ्याकडे. किती मारक्या म्हशीसारखी बघतेस ग, मग मला भीती वाटते ना तुझी. ती म्हणली, ठीक आहे, आणि खूप प्रेमाने म्हणली, अहो मी मेहंदी काढू की नको? तसा त्याचा पुन्हा फोन वाजला आणि आता तिला खरंच खूप राग आला. एकतर तो काहीतरी चेष्टा करतो, परत मध्ये मध्ये फोन वाजतो, म्हणूनच तर थांबावं लागतं, कारण तिची पण मेहंदी बाकी होती ना. आता तिने त्याचा हा फोन स्विच ऑफच केला आणि टाकला सरळ तिच्या शासकीय तिजोरीमध्ये, म्हणजे तिच्या छातीत. ती म्हणली, आता हिंमत असेल तर लावा फोनला हात. आणि तो तिला डोळा मारून म्हणाला, मग चल रूम मध्ये. हात पण लावणार नाही, नुसता स्पर्श करून फोन बाहेर काढून दाखवतो की नाही बघ. तशी ती खूपच लाजली, पण
त्याला दिसू न देताच आणि म्हणाले, बसा गप्प, मेहंदी खराब होईल. आणि आता हलायचं नाही हा. काही वेळाने मेहंदी पूर्ण झाली की मग काय हलायचं तेवढं हाला. आईसाहेब, तिची मम्मी, त्या म्हणाल्या, बरं झालं असेल तर तुझी पण मेहंदी काढायला बसून घे. अतुल आला आहे त्याच्या मेहुणीला घेऊन, म्हणजे जान्हवीच्या बहिणीला घेऊन. ती म्हणाली, हो. शिवम म्हणाला, आईसाहेब, मला पाणी प्यायचं आहे. त्या म्हणाल्या, हो देते. ती म्हणाली, अहो आईसाहेब, कसं द्याल, हे बघा. असं म्हणून ती म्हणाली, त्यांना पाजा ते पाणी. त्याला वाटलं होतं की ती तिच्या हाताने पाणी पाजेल, पण कशाचं काय, ती तर खरंच खूप हुशार होती. तिने ग्लासात नळी टाकली, टेबलवर पाणी ठेवून म्हणाली, प्या पाणी. तो म्हणाला, मी काय जनावर आहे का? ती म्हणाली, अहो खरंच, तुम्ही ना मला म्हैस म्हणालात ना, मग माझ्यासोबत लग्न करणारा कोण? तो म्हणाला, रेडा. आता ती खूपच हसून म्हणली, मग हो, बरोबर उत्तर दिलं, ढोसा पाणी घुमानं. आता ती खेड्यात आली होती, तिला पण खेडूत बोलण्याची सवय लागली होती. आणि गेली मेहंदी काढायला निघून. तिची पण मेहंदी झाली. रात्रीचं जेवण करायचं होतं म्हणून आईसाहेब शिवमराजेंना खाऊ घालत होत्या आणि इकडे तिची मम्मी तिला खाऊ घालत होती. शिवमची मेहंदी पण सुकली होती, म्हणूनच त्याला आता फोन चालवता येणार होता, पण तिचे दोन्ही हात अजूनही ओले होते. पायावरची मेहंदी फक्त सुकली होती. जान्हवी म्हणाली, बरं प्रिया, आता झोप पूर्ण घे, म्हणजे कसं उद्यापासून खूप दगदग होईल, मग फोटो चांगले येण्यासाठी झोप खूप गरजेची आहे बरं का. ती म्हणाली, हो ताई, घेते. तिची मम्मी म्हणाली, चल तुला फॅन लावून देते आणि रूम मध्ये सोडते, मग झोप चल. पण फोन अजून पण तिच्या छातीत तसाच होता. आता आज त्याच्या मित्रांना त्याच्यासोबत गप्पा मारायला पण वेळ मिळाला नाही आणि चेष्टा करायला पण नाही, कारण उद्याच्या सगळ्या तयारीमध्ये ते गुंतले होते. हा नवरदेव होता म्हणून याला कुणी काम सांगतही नव्हतं आणि फोन नाही म्हणून त्याचं मनही लागत नव्हतं. काम पण नव्हतं, पण आता काही केलं तरी फोन गरजेचा होता त्याला, म्हणूनच त्याने सगळ्यांचा डोळा चुकवून वाड्याच्या मागे गेला. त्या दिवशी सारखी शिडी लावली आणि गेला की मग सरळ तिच्याच रूम मध्ये. तो रूम मध्ये गेला तेव्हा ती बेडवर बसून हात पकडून आणि पायावरची मेहंदी तर सुकली होती म्हणून एकावर एक पाय ठेवून बसली होती बेडवर. तो काही आवाज न करता रूम मध्ये आला आणि तिला काही कळायच्या आत दार आतून बंद केलं. पण ती आता जरा घाबरली, कारण त्यानेच रूमचा दरवाजा बंद केला आणि मगाशी ती त्याला किती बोलली होती ते तिला आठवायला लागले आणि म्हणाले, अहो सॉरी, मी परत नाही बोलणार, पण दार बंद करू नका ना. असं म्हणून ती बेडवरून उतरली. पण आता पण आता तो तसंच त्याच्या हातांच्या सुकलेली मेहंदीला चोळत चोळत तिच्याकडे एक पाय पाय एक एक पाऊल टाकत पुढे येत म्हणला, बोल आता, काय म्हणतेस? तशी ती आता भिंतीवर जाऊन टेकली आणि तो आता तिच्या खूप जवळ होता. ती म्हणाली, हे हे बघा, माझी मेहंदी खराब होईल, प्लीज मागे व्हा. आता ती खूप घाबरली आहे हे त्याला स्पष्ट जाणवत होतं. तो म्हणला, बरं ठीक आहे, मी मागे होतो, फोन फोन दे. मग लगेच मागे होतो. असं म्हणून तो तिच्या छातीकडे बघत होता. आणि आता झाली की पंचायत. तिचे हात तर ओले होते. ती म्हणाली, मेहंदी सुकली ना की मग देते. तो म्हणाला, नाही, मला आत्ताच पाहिजे, खूप महत्वाचे काम आहे, आत्ता पाहिजे, आत्ता पाहिजे. ती म्हणली, अहो पण आता कसं जमेल, माझे हात ओले आहेत. तो म्हणला, ठीक आहे, मग मी घेतो ना. ती म्हणली, नाही, तुम्ही नाही. तो म्हणाला, काका, आता तर मला हवाच आहे फोन, कसं पण करू.
असं म्हणून त्याने एक पाऊल तिच्याकडे टाकलं. आणि तो आता फोन घेतो की नाही आपण ते पुढच्या भागात बघू. तर जाणून घ्या पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.